मुलीच्या लग्नात राहत नाही एवढे लोक, सकाळी हात सुटला तर सायंकाळी बायको घरी भेटली, एवढे लोक. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा का मजा गो? मग 4-5 दिवस झाले, 4-5 महिने झाले माझ्या मुलीचं लग्न होऊन, तरी लोकांच्या हाताची वाद जेवायला आहे, तर भाजी कशी झाली असेल? मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 15 दिवस 15 लोकांनी भांडे घासले, तरी घासून नाही झालं तर बर्तन किती लागले असतील? लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 40 बोरांनीवर मीठ लागला तर वराड किती जेवला? लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. 5 ट्रकनीवर मिरच्या लागल्या तर मिरची भजी किती झाली असती? लगेच कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. आजच्या बहीण गुलाबजामुन फुटबॉल एवढा कोणतीवर दिला तो लोकांना विचार पडला, हा खाचा हो का चुरपाचा? एक विशेष माणूस हातोडीने फोडायला पाठवा लागला, तेव्हा लोकांनी फोडू गुलाबजामुन खाल्ले. भाग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. छत्री एवढा पापड पैसे धरून खात न वाचले डोक्यावर. लंब्या चवडीच्या शेंगा सगळ्यात बनवलो, अशा मृदासारख्या चुपत आणि वाचला खांद्यावर मांडून घरी नेत. ह्या पिठा एवढाली पांडोळी कापू खात तरी संपत नव्हती. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. आणि तो माझ्या पोरीच्या लग्नाचा वाजा. नुसता नाव घेतलं तरी लोकांच्या मनात धूम तयार होते, आणि 2-3 किलोमीटर तर नुसते वाजंत्रीच होते. असा वाजा वाजवत होते. लोकांना खाली नाचावायला जागा भेटत नव्हती तर सलामावर जाऊ. जे वावरात होते ते वावरात नाचत होते. मग लग्न कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. एक घोडा लागत होता, तरी 2 पांढरे शुभ्र घोडे बोलावले. अरे जावई माझा दष्टपुष्ट आहे, जर घोड्यावर बसला ना घोडा खाली बसला तर, म्हणून एक स्पेअर मध्ये ठेवलं होतं. दुःख एका गोष्टीचा होता, घोडा पांढरा जावई माझा काळा होता. लंडनहून मेकअप मॅन बोलावलं आणि त्याला असा माझ्या जावयाला गोरा केला, असा गोरा केला. जावई घोड्यावर जावई बसला का जावयावर घोडा बसला तोच समजत. वाघ लगन कोणाचा होता? काल बरंच असं तुफान मांडवाळणी गेलो. 25 झाले का आपलं तरी कमी पडले. पेटी अलग, खुरा अलग, वरतून केवळ संगीसाठी विशेष व्यवस्था. वाघ लगन कोणाचा होता? संपतच्या पोरीचा. काल परवाच माहिती आली माझी पोरगी 2 जीवाची आहे म्हणून. 5 बोरे काजू पाठवलं. माझी पोरगी असे काजू खाते, खाली पडल्या त्या कोंबड्या खाते, त्या कोंबड्या आम्ही खाऊ. अरे नातू कोणाचा? संपतचा. रस्त्याने चालत गेला तर रस्ता हल्ला पाहिजे, चुकून धावत गेला तर पायातून धुम्या निघाला पाहिजे. नातू कसा असा महाराष्ट्र हिंद केसरी पैलवान झाला पाहिजे. या गावातल्या पोरी माझ्या पोरीचं सुख पाहून झुरते. आपल्या बापाला म्हणतात लग्न करशील तर संपत काका सारखा कर. मी म्हणलो काका कशाला म्हणता? मलेच बाबा म्हणा, मीच लग्न लावून देतो. कोणाचा जावे होतो उभ्या गलीना पोरीला सुतवत नेता. अडव्यानं कशी पोरगी पैदा केल्या तर आणि पोटातच खूप होतो. मरण नाही का माझी पोरगी? हेच पाहिजे. किती राहून काय उपयोग नाही. बापरे, कोणत्या नक्षत्रात जन्माला घातलाच काही? हा मुरगाती, हा मुरगाती. बापरे, आला कशी रातकाळा घाट देतात. काय भलती नलगण बायको भेटली माझी. बापरे, मरुष्ट होते कमी जास्त. काय कमी जास्त होते? पुऱ्या गावात माझ्या नावाची बदनाम झाली आहे.
बदनामी म्हणजे कोणाचे भांडे घासली अरे भांड्याची गोष्ट नव्हे बाबा, साला सुपारीची खाण नाही ठेवली. अरे पुऱ्या गावभराच्या पांढरीला माझ्या नावाची एक उधारी चरवली. का कमी जास्त होते, का कमी जास्त होते? आता तू एक काम कर, तिथे 7-8 हजार कास्तकारी घेऊन दे. घेतो घेतोय म्हणते एवढी अवकात आहे मामा तुझी. शेवटी मुख्यमंत्री साहेबाच्या जवळ ना माणूस आहे. 10 एकर कास्तकारी का 100 एकर वावर घेऊ शकतेस. आणि त्या कास्तकारीमध्ये नाही का मामा खानगीर नाही लावायचा, त्यांनी कमावायचे सुपारीचे झाडा लावायचे आणि दिवसभर पन्नी धरून त्या धुऱ्यावर बसून खोट बनाव खरा इच्छा समजून घ्या होते का बारूस टाकून द्यायची मस्ती करा. अरे तू तुला एक गोष्ट सांगतो. आता माझे मित्रमंडळी घरी येतात. हो इकड तिकडच्या गोष्टी झाल्यानंतर चहा पाणी होते. आपल्या घरचा खर्रा काढतात आणि खातात. थोडीशी जरी खर्राची झिल्ली वाजली तर हे अशी पडदा सरकवून पाहते. हा बरोबर आहे. हा बरोबर आहे का? हा बरोबर आहे का? मी कोणाला सांगतो तिने सांगितलं का? बरोबर आहे का? नाही म्हणजे आणि तू हास्याचं लग्न लावलास मामा आमचा. किती गावची साऊंड सर्व्हिस? 51 गावची साऊंड सर्व्हिस आणि एक पेंडाचा पल्ला नाही बरं. अरे पुऱ्या त्या चितेच्या झाडामध्ये आमचं लग्न नाही त्याचं काय त्याला द्यावं बापू. पूर्ण साऊंड सर्व्हिस निघाला होते येण्यासाठी. नेमका लॉकडाऊन लागला तिकडेच थांबल्या. किती नेऊन आपला धोतर बांधू. मुख्यमंत्री साहेबांची इज्जत खराब नाही. काय म्हणतील का नाही. पक्ष शेवटी चड्डीवर आला नाही का मामा एकावा फक्त बरं नाही वाटत मामा तुझी चालवर तुझ्या एकटा डोळ्याची पापणी नाही पडली तशी काय तोंडामध्ये सरस्वतीच बसली मला लागेल मामा. मिरची भाजी किती ट्रक मिरच्या मामा? 5 ट्रक मिरच्या मिरची भाजायसाठी. आणि एकाच भज्यामध्ये मिरची पुऱ्या तरोट्याच्या शेंगा टाकू आम्हाला भज्या जावई बापू त्या तोरोट्याच्या शेंगा नव्हे त्या मिरच्या या वर्षीच्या वातावरणामुळे कुपोषित पिकल्या. मिरच्याही कुपोषित पिकते काय तू म्हणत असेल तर काही होऊ शकत. अरे का मला कधी असं लागते एखादं शिष्टमंडळ धरून मुख्यमंत्री साहेबांकडे जावाच आणि तुला फोकणारे पुरस्कार जाहीर तेवढ्या लायकीच आहे मानावं लागेल. आणि मामा गुलाबजामुन का गुलाबजामुन बनवला होतास मामा? तुझ्या गुलाबजामुनचा प्रभाव आमच्या गावात केवढा पडला का? हो अरे गुलाबजामुन जरी म्हणला ना मामा तरी पारण्यात झोपलेला पोरगा असा फडफडून उठते का? मामा एवढा प्रभाव का ते गुलाबजामुन बनले होते ना, का त्याची टेस्ट आणि का त्याचा साईज. सोनपाकरायचे अंडे तरी मोठे नाही त्याचं काय झालं जावई बापू. ते साईज वारच होते. ते आचाराने कंटिन्यू पंखा चालू ठेवला. ते आकुंचन पावले. बरा झाला मी वेळेवर जाऊन पंखा बंद केलं होतं नाही तर पाकच वाढवला. चांगला झाला मामा. आता ह्या गोष्टी सोड. अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो मामा. आता हे अगोदर आहे बरोबर आहे. कोण मी बरोबर आहे म्हणतो का जाना का नाही पक्कीच झोला झेंडी खानदार आहे. आता बरोबर ते राहील का मी राहील ना? 2 जीवाची आहे. अच्छा म्हणजे तुझ्या गावाकडे 2 जीवाची. आता हे 2 जीवाची आहे. त्या अंगणवाडी मधून गरोदर मातेचा आहार भेटला तो खावा नाही पाहिजे. खावा नाही पाहिजे. खावा नाही पाहिजे. कोणाला सांगू खावायला पाहिजे ना. नाही खाल्लं आणि ते आमच्या घराजवळच्या महिलेने करिश्मीने लावले ना. अच्छा तिला दोघे सरम नाही का समजलं? त्या अंगणवाडीत जाया पुरीचा कशा करतात राहतील. गरोदर मातेचा रवा खायला खाते. अरे बाळा त्याच्या माईने या बाईने येऊन विकला. अरे त्या पैशाचे खर्च घेऊन खाल्ले.
आता मला सांग बाबा, तिच्या पोटामध्ये मला बाळ आणि हे जर असे मुचून खरे खात नाही तर हिच्या पोटातला बाळ सुदृढ पैदा होईल का कुपोषित पैदा होईल का? कसा होईल हो बाई? का झालं का? डोकसा खराब ते काय झालं का? डोसा खराब ते? ते कमी जास्त. याच्या बोलण्या पहिला माणूस अचाक येऊनच मरून कोणाचा एक पुरस्कार जास्त बस. पण पाय मग मी तुला सांगून ठेवतो, हिच्या खरणे खाण्यापायी हिच्या पोटातला बाळ जर कुपोषित पैदा झाला तर हिच्या सकट मी तुझे चिंता नाही करत आहे मी. आतापर्यंत कोणी एखादा कापून टाकलो असतो. काय हो बाई? हो का बापू? इकडे ना कोठी गेला. तुझ्या भेवानं त्या टेबलाच्या मागे लपलाय. शिकायला मग पाहिलं ठाकऱ्याचा झिलकुमा पडत होता. कोटी गेला हा. कापून टाके. माझी कोटी गेल्याची माझी बापू हा. ती लपलाय बघ. तोच त्याला तू तरी नव्हतं. याचा सुरकुड्यानं जावई बापू, तुम्ही आमच्या खानदानीचा राग अजून पाहिलाच नाही. एकदा अशा आमच्या बापाचा पाठीचा बैल बसला, असा उठवता नाही उठला. नेहमी ही तलवार तिथं जाऊन चौकीवर नव्हता. पाच गावात चर्चा चालली हा राखो का काम. बाकीच्या गोष्टी मग समजा आता पक्की भूक लागली. हो हा? तो माझा साळा फाटका मारून घरी आला तर म्हणलं साळा पाहुणा नाही, कोंबडा कापला पाहिजे, कातीचा कोंबडा कापलं चाललेला आहे. म्हणलं चर्या जेवण करावं तर दाजी म्हणते थोडीशी एक पाव पाजलो. दाजी म्हणते पुन्हा पाजा, 2 पाव पाजलो. दाजी म्हणते पुन्हा पाजा, 3 पाव पाजलो. किती पाजलो? पचड तेवढीच घ्यावा ना. नाही पचली, जेवला नाही आणि तसा झोपला ना. रातभर बाजेवर फुलं उठला. सकाळी उठला ना म्हणते दाजी जातो. मी म्हणलो कोटी हे वाकर का माझा बाप दिवसभर वाकर धुवून म्हणलं बलवायला. एकच वाकर दिवस होता. घरची हे खराब केलं ना एवढ्या वाकरा धुवून मागलं. मोहारे काहून माझ्या इज्जतीचा भाजीपाला करतेस व? का रे ते संग्रहात उदूर आहे का? अरे मुर्ग्याचे लाडू बनव दुखत आहेस. माझी पोटी टायमावर जेवण लागते. तो माझा सासरा मुलीला भेटायला म्हणून आला. लावली खेळताना माझ्या मागे माझी मुलगी होती कशी नाही कशी झाली कशी. मला तेरडा जेव जीव दिला जावं. मोठभर कवच कुरले नेऊन मिस्टर सोडलं. रातभर खाजव लाल मारुती झाला. सकाळी उठून केव्हा गावाला गेला तर पत्ताच नाही. मरून गेला माझा सासरा, पण पुन्हा माझ्या घरी पाहुणार आहे. मग कसा कवचपुरीचा डब्बा आणू केवढे मोठे मुर्राबाई आमच्या घरी होती. केवढी होती अशी दूध वगैरे काढून देत होती. नेमकी बाटली उचला गेला का तू किती कहाणी बसते. तुला माहित कशी मी पोझिशन पहिले तिकडे बसतो म्हणून तुम्ही गोष्टी ऐका ना. पटी आपली टिरिंग हे आमची मुलं माहीत अशी दूध वगैरे काढून देत होती. नेमकी बाटली उचला बसतीस घोडा नाचवता. मी का करत होतो? तुम्ही ते आपल्या म्हशीचं दूध काढत होतो. हे आमची मुलं माणसाची दूध वगैरे काढत येत होती. नेमके बाटली उचलत ज्याबाई 2-3 दिवस पाहा नाही 5 वर्ष दंडमुक्तीचा अध्यक्ष होतो मी. हो तो आमच्या गावचा पांडुरंग
तो आपल्या मुलीला नेत नव्हता. तो त्याच्या जावाई मुला आहे जावाई आमच्या पोरीला नेता का नाही ना? पांढरवाले आंब्याच्या झाडाला म्हणलो जावे बापू ते थंडीचे दिवस पूर्ण कपडे काढलो ना आंब्याच्या झाडाला बांधलो वरतून पाणी सोडलं ना खालून पंखा लावलो. एवढा माणूस एवढा मोठा चुटरेला ना एवढा जात झाला. सकाळी अशा तंगिरा धरून उचललो म्हणलं हे पांडुरंगाच्या जावाई पोरीला नेतेस का नाही नेस कसं म्हणते. तेव्हा त्याच्यावर भाराभर तनिष टाकून भुजलो तेव्हा लंपात तेव्हाच्या पोरीला घेऊन गेला. गावाकडे 5 लेकराची माय झाली अजून आमच्या गावाला येवायला मग कसा भुजलो नाही बोलूया सर आमची एसटी सुटून गावाला चालली आपल्या घरी भारत माता देव जाऊ चालशील कपडे धुवून पाया लागून जाऊ. हो लग्नामध्ये आशीर्वाद द्या तर राहूनच गेला. माझे दोस्त तुमचा नाही आहे व्यापच तेवढा होता व्यापच तेव्हा साजरी म्हणा तुझाच काम कोंबडी कापीन म्हणते. कोंबडी नाही का कोंबडीचे अंडे खातो. कोंबडीने अंडे टाकले होता. तुला काय लवकर एसटी सुटून जाईल. मग ते तुझ्यावर काही नाही करू नको. काय नका बापू दंडा. तो कशाला नेता. तुमच्या फाटकेत कुत्रे बोल बसून माझं नाव सांगा ना तिथे. तुमच्या गावात कुत्रे नावाला ओळखते नावाने ओळखते जावे बापू त्या दिवशी थोडीशी संकवून येत होतो. आडवे तिरवे बसले होते असा सगळं आलो पूर्ण त्यांचे चेपकले आहेत ते उठत नाही. बाबाजी तर मग कळवू आम्ही तुम्हाला बातमी कायची भाषा काय नका जावई बापू 2-3 पोते काजू अजून पाठव. पाया पडतो कमाई हाताला या नातवाला आशीर्वाद द्या. काही गरज नाही बघेच घेऊन येवायची. नाही म्हणता नाही आणता. बरं सांगा तुमच्या आईला आमच्या इव्हन बायला मामाजी येतात मला भेटावले. काय ग तू यांना सांगितली नाहीस माझी आहे तर माझ्या बालपणीच मारली. शेजार येईल सांगा बाबा लेची धरून फाटल्यावर नाही येतील नाचत नाचत नाही येईल का. अरे हो मुख्यमंत्री साहेबांच्या जवळचे आहात तुम्ही नाही का. ते प्रभात फिरणे 2 तासाच्या गजरात येणे मिरवणुकीत नाही का हा तुमचा रिवाजच आहे. हो हो सांगतो बायांना. आता त्या लेझिम धरून येतात की आणखी काय धरून येतात कुणास ठाऊक. तुम्ही फक्त पाठवा जावाई बापू नाचवायची जिम्मेदारी माझी. हा फुगडी स्पेशलिस्ट आहे नाही तर का. जरा मग आमच्या गावी ते घागरा माती एकच. हो ठीक आहे या 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 चल या कुत्री हो. ये मी हो तुझी मावशी हो. कुत्रीची मावशी आता घरून सर्व मुली गेल्या तिच्या मावशीचं नाव घेतलं. हो नाव घेतलं का येते घाटे खाली ना काळजी घेते आपल्या गावी येते ठीक आहे काळजी किती म्हणजे बसते आपली जवळ. दजी 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 करतो. वा 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 केवढं कुत्री प्रेम नाही मामा. शेवटी प्रेम महत्वाचा. कुत्री देते का कोंबडी देते तू नाही पाहत. अजय मी मामी मामी नाही यमी नाव आहे. तुम्हीच मामी नाही का? नाही यमी येणे मामाजीचा जावाई नव्हता. तुमच्या गावची कुत्री किती बोलकी आहेत नाही का. हो मामाजी एखादा बिंदू द्या ना. कुत्रीची नाही ना डिलिव्हरी झाल्यावर वापस करता. हो तसाही जाऊ दे.
ठीक आहे या या चल ग. या. थांब. इकडे इकडे बाबाजी आज तुम्ही या तलवारीने माझे तुकडे तुकडे केले तरी चालेल पण जोपर्यंत ही खर्रा सोडणार नाही तोपर्यंत मी राहून देणार नाही. ठीक आहे जावई बापू सोडते माझी मुलगी खर्रा बोली माझ्या डोक्यावरची शपथ घेऊन सांग जावई बापूला मी आजपासून खर्रा सोडलाय म्हणून. अजी नाही सोडे जी नाही सोडे किती वेळ तुमची शपथ खाऊ तरी मला तर मोजेच नाही. हो एवढाच नाही मामाजी ते तंबाखूचे डबे आणून दाखवले त्याच्यावरती कॅन्सरचं चित्र दाखवलं म्हणलं बघ मरून जाशील माझी जिंदगानी खराब होईल. नाही काय बाई हो बाई एवढाले बेंडे होते ना टचनं फुटते मरून जाशील. घे माझ्या डोक्यावरची शपथ घेऊन सांग जावई बापूला आजपासून खर्रा सोडलाय म्हणून आणि खोटी शपथ घेऊ नको. मी जर मरून गेलो तर माझ्या चितेवर 10-20 बाळा संधी जातील. मी माझ्या बापूच्या डोक्याची शपथ घेऊन सांगते मी खरं नाही खात. का करंट चेक करते तुझ्या बापाला पाहिलं का अशी पोटाने शपथ घेता माफी माग. नाही कशी हो घे चांगल्या खंबीर बनायला मान मोठे बनायला मान तर घ्यायचं का तुझा उन्हाळी गटवला त्या लग्नामध्ये का सार्वजनिक एका वेळ नाही रडला आणि आता मार येईल करून राहिली राजाच्या समोर पहिले त्याला नाही का मुलाला म्हणतो गोष्ट रडू नको तिथे डोळे सुस्ती शपथ घ्या. जावई बापू माझ्या मुलीला घरी आनंद देते अख्ख्या गावामध्ये तोऱ्यानं मिरवणारा मी. जर माझी मुलगी घरी आली असती तर माझी गावात काय इज्जत राहिली असती. तलवारीला घाबरला बे या भोपळ्या तलवारीला त्या पहिले वाघा नाही कापत मनकुटी कापत नुसता माझ्या डायलॉगला घाबरला आणि हा एवढ्यावर घाबरला त्याला मी माझ्या नाटकातले डायलॉग अजून सांगितलंच नाही. एकदा आमच्या गावी महाभारत नाटक काढला आणि त्याच्यामध्ये मला दुर्योधनाची भूमिका दिला. त्याच्या बहिणी एवढा मोठा गदा माझ्या हातात दिला तो माझ्याच्यानं उचलतच नव्हता. मग माझ्या केवळ संगीमध्ये आम्ही एक पाव पे गदा उठते ना रोलाय उठते एक पाव पेलं गदाला शिल आतमध्ये नेलं आणि गेलं स्टेजवर आणि म्हणलं पाचशे भाऊ स्टेज सोडून पुराले तर आले. नाटक कॅन्सल. दुसऱ्या वर्षी रामायण नाटक काढला आणि त्याच्यामध्ये मला पुन्हा ते रावणाची भूमिका दिला. म्हणजे एवढा मोठा खडक माझ्या हातात दिला. पुन्हा माझ्या केवळ संख्या भेटला मध्ये कसा सत्काव द्या 2 पाव पेला नासा खडक धरून गेला आणि म्हणलं थंड पडले तर दुसऱ्या वर्षी नाटक कॅन्सल. तिसऱ्या वर्षी याच्यामुळे नाटक कॅन्सल होते म्हणून मला ते झोपेची भूमिका दिला आणि नाटक काढला महान प्रतापी कुंभकर्ण. 4 गाव गेलो ना त्या बाजेवर जाऊन झोपलो. जेसीबीनं हलवला तरी नाही उठलो. तिसऱ्या वर्षी नाटक कॅन्सल. 4थ्या वर्षी याच्यामुळे नाटक कॅन्सल होते म्हणून मला नाटकातच नाही ठेवला. अच्छा पण नाटक काढला झाशीची राणी ना ती घोड्यावर बसून तलवार धरून अशी आली. तिला घोड्यावर येऊन केलं अच्छा पण जे घोड्याला पिढी लाचवलं नटी परालीला घोडा. 4थ्या वर्षी नाटक कॅन्सल. मी नाटकात राहीन तरी नाटक कॅन्सल. मी नाटकात नाही राहीन तरी नाटक कॅन्सल. तेव्हा बाजूला आमच्या गावाचं नाव पडलं नाटक कॅन्सल. घोडे नाकाना आत्महत्या केली पिढी त्याच्यासाठी लाचवलं. बोललो झोपतो आता मी.